वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लावरच्या डिझाइन बघणार आहोत। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने मी हा अँकर थ्रेड घेतलेला आहे आणि हा असा आकार काढून घेतलेला आहे, आकार ड्रॉ करून घेतलेला आहे। तर आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं, यानंतर सेंटरमध्ये एकदा पुन्हा सुई टाकायची, पुन्हा त्यानंतर या इथून पुन्हा एकदा सेंटरमधून सुई टाकून घ्यायची। आता याच्या इथून एकदा पुन्हा सुईला वरती काढायचं आणि एकाडेक या पद्धतीने आपण फक्त दोऱ्यातून ओवून घ्यायचं। या इथून पहिल्यांदा घेते मी, यानंतर याला सोडून द्यायचं, या इथून पुन्हा त्यानंतर याला सोडून द्यायचं, या इथून बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने तयार होतं। आता यातला आपण दुसरा फ्लावर बघू। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथे एक असा सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे। हा दोन पदरी म्हणजे एकूण मिळून 4 थ्रेड आहेत। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं आणि इथे बुलियन नॉट टाकायची। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि याच्या इथेच एकदा पुन्हा स्टिच करायचं। हातातला दोरा सोडायचा नाही। आता या इथे आपण पहिल्यांदा हे बुलियन नॉट टाकून घेतलेले आहे। आता यानंतरचे हे असे पेटल्स कसे तयार करायचे ते मी तुम्हाला दाखवते। तर या सर्वात पहिल्यांदा सुई या पद्धतीने वरती काढली आणि यामध्ये ही एक छोटीशी अशी माझ्याजवळ पुंगळी आहे, तर ती त्यामध्ये टाकून घेतली आणि हा दोरा घ्यायचा आणि याच्या भोवती गाठ टाकायची। 1 2 3 4 5 6 7 8
9 10 11 आणि 12. त्यानंतर हळूवारपणे हे काढायची. यानंतर सुईला या पद्धतीने ओढायचं. गाठीचा भाग आहे त्याला या साईडला करायचं. हे बघा, ह्या गाठी बसलेला जो भाग आहे तो या साईडला आलेला आहे आणि यानंतर या इथे सुईला खाली टाकायचं. बघा, हे इतक्या सुंदर पद्धतीने 3D टाईप फ्लावर तयार होतं. आता याचे लीफ करून घेऊ आपण.